या सगळ्या घटनेनंतर जय महाराष्ट्रनं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूयात। टँकर उलटल्या क्षणापासून महामार्ग पोलीस नेमकं काय करत होते? मुंबई पुणे महामार्गावर आपत्कालीन उपाययोजनांसाठी नेहमीच उशीर का होतो? $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करायला निघालेल्या महाराष्ट्राला अशी वाहतूक कोंडी लाजिरवाणी नाही का? 12 ते 14 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे हे माहीत असूनही घाटाच्या दिशेने वाहनं का सोडण्यात आली? अभूतपूर्व वाहतूक कोंडीत प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीनं पावलं का नाही उचलली? महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचे अशा स्थितीत अधिक हाल होतात हे प्रशासनाला कळत नाही का? पुढे वाहतूक कोंडी आहे हे माहीत असूनही टोल वसुली का सुरू होती? पर्यायी मार्ग मोकळे ठेवण्यासाठी प्रशासनानं कुठली पावलं उचलली? एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी ही नित्याची असून इथं अधिक पोलिसांची तैनाती का नाही? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोकांनी आणखी किती वर्ष हाल सोसायचे?